नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 10 दिवसीय धम्म उपशिका महिला शिबिराचे आयोजन साखरा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे करण्यात आले होते. त्यांचा समारोप 16 फेब्रुवारीला करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व धम्म उपासक उपासिका व बालिकेस त्रिशरण पंचशील आयु सुधाकरजी वाकळे बौद्धाचार्य यांनी दिल्यानंतर लगेच कार्यक्रमास रीतसर सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आयु गौतमजी धुळे साहेब यांचे स्वागत धम्म उपासिका आयोनी सत्वशिला दासराव चौरे यांनी पंचरंगी रुमाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. इंजिनियर आयु भीमरावजी कुरवडे साहेब यांचे स्वागत सिंधुबाई बाळू चौरे यांनी केले. आयुष्यमान दगडूजी पठाड साहेब यांचं स्वागत आयोनी सुधावती प्रल्हाद चौरे यांनी केले. आयुष्यमान रामचंद्रजी वाडे सर यांचे स्वागत आयोनी संजीवनी सुधाकर वाकळे यांनी केले. प्राध्यापक आयु मधुकर पायकराव साहेब यांचे स्वागत आयोनी तुळसाबाई दौलत चौरे यांनी केले. आयुष्यमान विठ्ठलराव ढाले साहेब यांचे स्वागत आयोनी शिला गौतम प्रधान यांनी केले. आयोनी सुनीताताई आवटे यांचं स्वागत आयोनी महेशाताई हर्षवर्धन वाकळे यांनी केले. आयोनी उषाताई काशिंदे यांचे स्वागत आयोनी चंद्रभागा भीमराव चौरे यांनी केले. आयोनी सुजाताताई घोंगडे यांचे स्वागत आयोनी लक्ष्मीबाई शेषराव इंगळे यांनी केले. तसेच आयोनी ज्योतिताई कुंटे केंद्रीय शिक्षिका नांदेड यांचे स्वागत आयोनी पंचफुला रंगनाथ चौरे यांनी केले. आयुष्यमान शेषराव पडगाण यांचं स्वागत आयोनी लक्ष्मी विलास सरवंजे यांनी केले. आयुष्यमान सुधाकर वाकळे बौद्धाचार्य यांचं स्वागत आयोनी वैशाली प्रकाश अवचार यांनी केले. तसेच विशेष स्वागत व सत्कार 10 दिवस केंद्रीय शिक्षिका आयोनी ज्योतिताई कुंटे यांची राहण्याची भोजनाची सुव्यवस्था कुटुंबाने घेतली असे ते आयोनी संजीवनी सुधाकर वाकळे व आयुष्यमान सुधाकर कान्होजी वाकळे यांचा विशेष सत्कार आयोनी स्मिताताई आवटे जिल्हाध्यक्ष व आयोनी ज्योतिताई कुंटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आयोनी ज्योतिताई कुंटे यांचा सर्व रमाई मंडळाच्या वतीने धम्मोपासिकाच्या वतीने पांढरी साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयोनी संगीता शरद चौरे यांच्याही वतीने पांढरी शुद्ध साडी परिधान करून सत्कार करण्यात आला. 10 दिवसीय प्रशिक्षणातून आम्हाला काय काय शिकण्यास मिळाले हे महिलांनी मुलींनी मनोगतातून सांगितले. त्यामध्ये कुमारी छकुली भीमराव चौरे, कुमारी अक्षरा संदीप प्रधान, आयोनी उज्ज्वला श्रीमोद चौरे, आयोनी सीता गजानन उबाळे, कुमारी क्रांती रवी जाधव, आयोनी रंजना रसनमेश सरवदे, आयोनी शारदा नारायण जाधव, कुमारी आरुषी नागानंद चौरे, आयोनी संगीता शरद चौरे, पोलीस पाटील इत्यादी महिला धम्मशिबिरातून काय काय धम्मज्ञान मिळाले यावर आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. काही महिला व मुलींचे कुंटेताईच्या संस्कारामुळे अंध अश्रू अनावर झाले. यानंतर प्रा मधुकररावजी पाईकराव यांनी आपल्या भाषणात धम्म संस्कार प्रशिक्षण महिला शिबिर ग्रामीण भागात घेण्याविषयीचे काय महत्त्व आहे हे सांगताना म्हणाले, तथागताचा धम्म प्रत्येकाच्या घराघरात मनामनात आहे. आपल्याला सम्राट अशोकानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 दिला, परंतु तो आजही आपल्या आचरणात कितपत उतरला आहे याचा खरा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. या प्रश्नाची उकल व्हावी म्हणूनच भारतीय बौद्ध महासभा गावोगावी धम्मसंस्कार महिला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करीत असते. धम्माचे संस्कार आपल्या आचरणात उतरायला हवे असे प्रतिपादन आपल्या भाषणात व्यक्त केले. आयोनी सुनीताताई आवटे यांनी आपल्या भाषणातून महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्त्री पुरुष हक्काची जाणीव प्रत्येक महिलेने जोपासली पाहिजे. समता समानता अंगी बाळगून प्रत्येक स्त्रीने पुढे आले पाहिजे. नको त्या गोष्टीचा त्याग करून नवीन आचार विचार अंगी बाळगले पाहिजे. महिला ही आपल्या कुटुंबात संस्काराचा केंद्रबिंदू आहे. तीच योग्य ठिकाणी भूमिका घेऊन आपल्या कुटुंबाला संस्कारक्षम ठेवू शकते असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला. शेवटी आयुष्यमान गौतमी धुळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी सर्व उपासिकांना अंधश्रद्धेतून कसे बाहेर पडायचे हे महिलांनी विचार करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. पुढे म्हणाले की यासाठी आपणा शिक्षणाची तर गरज आहेच, पण त्याचबरोबर संस्काराची पण तेवढीच गरज आहे. ज्या घरात संस्कार नसतील ते घर कितीही शिकले सवरले असले तर त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला होणार नाही, पर्यायाने आपल्या समाजालाही होणार नाही. त्यासाठी जुने रूढी परंपरागत करत आलेले सर्व कर्मकांड सोडून तथागत बुद्धाच्या विचाराने वागा, त्यांचे विचार अंगीकारा. तथागताचा धम्म विज्ञान सांगतो, त्यामुळे आपला विकास धम्म संस्कारानेच होईल.
त्याच मार्गाचे आचरण करा, असे आपल्या अध्यक्षपणात आपल्या भावना व्यक्त केल्या. सदरील धम्म उपासिका प्रशिक्षणात रमाई महिला मंडळ साखरा येथील सर्व महिलांनी सहभाग घेऊन 10 दिवसीय प्रशिक्षण यशस्वी करत खालील धम्म बांधवांनी देखील 10 दिवस उपस्थित राहिले. यामध्ये आयुष्यमान अशोक वाकळे, आयुष्यमान भारत वाकळे, आयुष्यमान दासराव चौरे, आयुष्यमान ज्योतिपाल शिंदे, आयुष्यमान नारायण जाधव, आयुष्यमान प्रकाश अवचार, आयुष्यमान सिद्धार्थ चौरे, आयुष्यमान विशाल उबाळे, आयुष्यमान राजाराम उबाळे, आयुष्यमान रवी जाधव, आयु बबन गोरे सह धम्म भगिनी आयुनी गुणाबाई आनंदे तसेच समस्त साखरा येथील धम्म उपासिका उपासक तथा बालबालिका व समस्त गावकरी यांनी दररोज 10 दिवस येऊन धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेऊन 10 दिवसीय प्रशिक्षणाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी उषाताई काशिंदे, कोषाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा यांनी केलेत. तर शेवटी आयुष्यमान सुधाकरजी वाकळे भट्टाचार्य यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षाच्या परवाने या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमान भीमरावजी कुरवडे साहेब, जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुष्यमान दगडूजी पठाडे, जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुष्यमान रामचंद्रजी वाडेसर, जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुष्यमान विठ्ठलराव ढाले, कार्यालयीन हिशोब तपासणी भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, तसेच आयुनी सुंदरताई आवटे, जिल्हाध्यक्ष महिला विभाग भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुनी उषाताई काशिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष महिला विभाग भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुनी सुनीताताई घोंगडे, जिल्हा उपाध्यक्षा महिला संस्कार विभाग भारतीय बौद्ध महासभा हिंगोली, आयुनी ज्योतिताई कुंटे, केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा नांदेड, आयुनी संगीता शरद चौरे, पोलीस पाटील मॅडम साखरा, तसेच आयुष्यमान शेषराव पडघाण, शहर शाखा सदस्य भारतीय बौद्ध महासभा हिंगोली व तसेच आयुष्यमान सुधाकरजी वाकळे भट्टाचार्य साखरा यांचीही उपस्थिती लाभली होती. सर्वांना जय भीम करतो आणि या आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला, सर्वांनी शांततेने सहकार्य केलं. सर्वांचं, गावकऱ्यांचं, मित्रमंडळाचं, उपासिकांचं तसेच या जिल्ह्याचे सर्व कार्यकारी भारतीय बौद्ध महासभेचे यांना मी आभार व्यक्त करतो. सर्वत्र होईल आणि कार्यक्रम संपन्न होईल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.